जय श्रीराम बोलावं की जय हनुमान बोलावं, मारुती स्तोत्र वाचावे की हनुमान चालीसा वाचावा, अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो आणि याचाच गोंधळ आपण आज दूर करणार आहे. हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा यातील नेमका फरक काय आहे. तसंच श्रद्धेनुसार हनुमंतांच्या 7 महत्त्वाच्या पाठांचे महत्त्व, कोणत्या वेळेला कोणता पाठ वाचायचा किंवा कोणत्या कामासाठी कोणता पाठ वाचायचा, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, मी काय म्हणते मैत्रिणींनो, आपल्याला एक लाईक करायला आणि कमेंट करायला ना 1 रुपया खर्च नाही. तर जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचायला मदत होईल. तर बघा, हनुमंतांचे 7 प्रभावी पाठ, कोणत्या प्रसंगी कोणता पाठ करावा, पारंपरिक श्रद्धेनुसार उपाय आहे. मी तुम्हाला सांगते. हनुमंत म्हणजे भक्ती, शक्ती, धैर्य, बुद्धी आणि संकटमोचनाचे प्रतीक. सनातन परंपरेत हनुमंतांची विविध स्तोत्रे आणि पाठ यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक पाठाचा भाव आणि उद्देश वेगळा आहे. पहिला आहे बजरंग बाण. जेव्हा जीवनात मोठे संकट आले असेल, न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील, नाती तुटण्याच्या मार्गावर असतील किंवा कोणत्याही समस्येतून मार्ग दिसत नसेल, अशा वेळी श्रद्धेने बजरंग बाण पठण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तुम्ही करून अनुभव घेऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. दुसरा आहे हनुमान चालीसा. भीती वाटणे, नकारात्मक विचार येणे, वाईट स्वप्ने पडणे, मन अस्थिर राहणे किंवा आत्मविश्वास कमी होणे, अशी वेळ अनेक भक्त सलग अशा वेळी काय होतं माहिती का, म्हणजे ही सेवा करण्यासाठी तुम्ही सलग 11 मंगळवार हनुमान चालीसाचे पठण करा. यामुळे तुमच्या ज्या काही ह्या अडचणी आहे त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल किंवा त्या त्रासाची तीव्रता कमी होऊ शकते. त्यानंतर तिसरं आहे सुंदरकांड. कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणी, योग्य निर्णय घेण्यात अडथळे येणे किंवा धन टिकत नसल्याची भावना असल्यास सुंदरकांड भक्तिभावाने वाचण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तुम्ही सुंदरकांड नक्की वाचून बघा. तुमच्या काही अडचणी असेल, कर्जबाजारीपणा असेल, तर तो हळूहळू दूर होण्यास नक्कीच मदत होईल. कुठली सेवा करताना फक्त भक्ती आणि श्रद्धा ठेवून करा. वाईट विचार, वेगळे विचार मनात आणू नका. त्यानंतर चौथा म्हणजे हनुमान अष्टक. कामात वारंवार अडथळे येणे, भरपूर मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळणे, शनी संबंधी त्रास असल्याची भावना असल्यास 11 मंगळवार हनुमान अष्टकाचे पठण केले जाते. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी ही सेवा नक्की करून बघा. त्यानंतर 5वा आहे संकटमोचन हनुमान अष्टक. व्यवसाय प्रगती होत नसणे, नोकरी मिळण्यात अडचण येणे, अभ्यासात मन न लागणे किंवा करिअरमध्ये अडथळे येत असतील तर संकटमोचन हनुमान अष्टक येतं. श्रद्धेने म्हणायची परंपरा आहे. तुम्ही ती नक्की करून बघा, संकटमोचन हनुमान अष्टक. त्यानंतर 6वा आहे हनुमान बाहुक. शारीरिक अडचणी म्हणजे शारीरिक अशक्तपणा, सततचा थकवा, आत्मविश्वास कमी होणे किंवा मानसिक अस्वस्थता जाणवत असल्यास अनेक भक्त सलग 7 मंगळवार हनुमान बाहुक पठण करतात. तुम्हाला जर त्रास असेल तर तुम्ही नक्की करून बघा. तसंच हनुमान कवच. शत्रुबाधा, अनावश्यक राग, चिडचिड, घरात किंवा कार्यालयात विरोधाचे वातावरण असल्याची भावना असल्यास हनुमान कवच पठण करण्याची परंपरा आहे. हा त्रास होत असेल तर तुम्ही हनुमान कवच नक्की वाचा. पण लक्षात ठेवा, हनुमंतांना केवळ पाठांतर नव्हे तर श्रद्धा, श्रीराम नाम, सात्विक आचरण, सेवा आणि निस्वार्थ भक्ती अधिक प्रिय आहे. कोणत्याही पाठाचे फळ हे श्रद्धा, सातत्य आणि सदाचार यावरच अवलंबून असते. जय श्रीराम, जय हनुमान, संकटमोचन हनुमान. तुम्ही यापैकी कोणत्या हनुमंतांच्या पाठाचे नियमित वाचन करतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हनुमान चालीसा, सुंदरकांड, बजरंग बाण, हनुमान अष्टक, संकटमोचन हनुमान अष्टक, हनुमान बाहू किंवा हनुमान कवच यापैकी कोणतेही वाचन तुम्ही केले असेल तर ते नियमित करता का, हे सुद्धा मला अवश्य कमेंटमध्ये कळवा. तसेच त्या पाठामुळे तुम्हाला आलेला एखादा सुंदर अनुभव जर असेल तर तो तुम्ही नक्की माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करू शकता.
यामुळे काय होईल, तुमचा जो अनुभव आहे तो इतर भक्तांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. म्हणून तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण बघणार आहोत मारुती स्तोत्र की हनुमान चालीसा यामधला फरक. तर बघा, अनेक हनुमान भक्तांच्या मनात हा प्रश्न येतो की मारुती स्तोत्र म्हणावे की हनुमान चालीसा, दोन्हींपैकी अधिक प्रभावी कोणते. खरे पाहिले तर या दोन्ही रचना भगवान हनुमंतांच्या मोहिमेचे गान करणाऱ्या आहेत. दोघींचेही महत्त्व अतुलनीय आहे. फरक फक्त त्यांच्या रचनेत, उद्देशात आणि साधनेच्या भावात आहे. मारुती स्तोत्र म्हणजे भीमरूपी महारुद्रा हे समर्थ रामदास स्वामींनी रचले. या स्तोत्रात हनुमंतांचे अद्भुत पराक्रम, बल, तेज, निर्भयता आणि दुष्टांचा संहार करणारे स्वरूप वर्णिले आहे. म्हणून मानसिक दुर्बलता, भीती, नकारात्मक संकटे आणि आत्मविश्वासाचा अभाव दूर करण्यासाठी अनेक साधक मारुती स्तोत्राचे नियमित पठण करतात. हनुमान चालीसा ही गोस्वामी तुलसीदासांनी अवधी भाषेत रचलेली आहे. 40 चौपायांमधून हनुमंतांचे गुण, भक्ती, ज्ञान, विनय, सेवा, श्रीरामांवरील अखंड प्रेम यांचे सुंदर वर्णन केले आहे. त्यामुळे मनशांती, भक्ती, श्रद्धा, संकटातून संरक्षण आणि श्रीराम कृपा मिळवण्यासाठी हनुमान चालीसा अत्यंत लोकप्रिय आहे. शास्त्रानुसार कोणतेही स्तोत्र किंवा प्रार्थना फक्त शब्दांमुळे फल देत नाही. श्रद्धा, सातत्य, आचरण, नामस्मरण, ईश्वरावरील विश्वास यामुळे साधनेला यश प्राप्त होते. म्हणून हे मोठे की ते मोठे असा प्रश्न न करता आपण श्रद्धेने सेवा करावी. जर तुम्हाला जीवनात धैर्य, आत्मबल, निर्भयता आणि संकटांवर मात करण्याची शक्ती हवी असेल तर मारुती स्तोत्र नियमित म्हणा. जर तुम्हाला मनशांती, भक्ती, श्रीरामांची कृपा, घरातील सकारात्मक वातावरण आणि अंतर्मनातील स्थैर्य हवे असेल तर हनुमान चालीसा नियमित पठण करा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मंगळवार, शनिवार किंवा रोज सकाळी स्नान करून प्रथम श्रीरामांचे स्मरण करावे. त्यानंतर हनुमंतांची पूजा करून मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा दोन्हींचे पठण श्रद्धेने करावे. ही साधना मन, बुद्धी आणि आत्म्याला बळ देणारी मानली जाते. लक्षात ठेवा, हनुमंतांना केवळ शब्दाचे पठण प्रिय नाही, तर श्रीराम भक्त, सत्य, सेवा, नम्रता, संयम आणि निस्वार्थ कर्म अधिक प्रिय आहे. त्यामुळे स्तोत्रांबरोबरच आपले आचरणही सात्विक असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि हे बघा मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर जाण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी ना तुम्हाला फोन जास्त वेळ हातात घेण्याची गरज नाही. तुम्ही फोन बाजूला ठेवून पण ही माहिती, कुठल्याही असेल धार्मिक, आध्यात्मिक माहिती, तर तुम्ही ती ऐकू शकता. म्हणजे फोन हातात धरण्याची पण तुम्हाला आवश्यकता नाही. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून ज्या गरजवंतांना गरज आहे ह्या माहितीची तर त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकेल. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक माहितीसाठी सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.